नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. घोडेगाव येथे 12 फेब्रुवारी 2026 रोजी भीम सैनिक नितीन शिरसाट यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपींना अद्याप अटक न झाल्याने स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने 6 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून मोक्का अंतर्गत कारवाई व निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात येत आहे. 12 फेब्रुवारी रोजी घोडेगाव या ठिकाणी आमचे बंधू भीमसैनिक नितीन शिरसाट यांची गोळ्या घालून दरगून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आम्ही मागच्या 25 तारखेला माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिलं होतं की जर समजा लवकरात लवकर अटक केली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू. त्या हिशोबाने आम्ही आज आमरण उपोषणाला बसलो होतो. परंतु पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला बोलवलं. काय त्या आमच्या मागण्या त्या मागण्या माहिती करून घेतल्या, त्यांनी जाणून घेतल्या आणि त्या प्रकारे आम्हाला आज LCBच्या कबाडे साहेबांकडून या घटनेचा तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करू. तसेच आमची दुसरी मागणी जी होती की या आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तर त्याची देखील पूर्ण त्यांची माहिती काढून तो प्रस्ताव देखील तयार करण्याची आम्हाला पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी आश्वासन दिले. म्हणून आम्ही आता हे उपोषण आम्ही स्थगित करतो. माझं नाव शारदा नितीन शिरसाट. मी नितीन शिरसाट यांची पत्नी. 2 महिने होऊन त्यांच्या हत्येला त्यांचा खून झालाय. 2 महिने होत आले त्यांच्या हत्येला. कुठल्याही पोलीस प्रशासनाचं पाठबळ भेटले, कुठलीही तक्रार आमची दखल घेतलेली नाहीये. आमच्या लेकरांना या गोष्टीपासून म्हणजे भीती आहे. आमच्या लेकराला म्हणजे कुठली सुरक्षा आम्हाला दिली नाही, लेकरांसाठी दिली नाही. आम्हाला त्यांच्यापासून भीती आहे. कुठलाही आरोपी धरला नाही, मुख्य आरोपीला नाही का पोलिसांचा पाठबळ आहे. या गोष्टी पाठीमागं राजकीय लोकांचा वास येतो, राजकीय नेत्यांचा या गोष्टीला पाठबळ आहे आणि पोलीस प्रशासन कुठल्याही गोष्टीची दखल घेत नाही. तर आम्हाला या गोष्टीचा न्याय पाहिजे. आमच्या सुरक्षेसाठी आम्हाला सुरक्षा पण पाहिजे आणि आमच्या लेकरांसाठी न्याय पण पाहिजे. आणि आमचे जे काही जरी इथून पुढे जर दखल नाही घेतली तर आम्ही आमचं कुटुंब, फॅमिली सर्व इथं SP ऑफिसवर येऊन बसणार आणि आम्ही आमचं आत्मदहन करणार. कारण आम्हाला कुठलीही सुरक्षा भेटलेली नाहीये आणि कुठलीही पोलीस प्रशासन म्हणजे पाठबळ देत आहे आणि कुठलीही सुरक्षा देत नाही. तर आम्हाला 6 लेकर आहेत. आमचे 6 लेकर उन्हात पडलेले आहेत. आमच्या लेकरांचा आधार गेलेला आहे. आमच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आमच्या लेकर बाळ सगळे उन्हात पडलेले. माझी 3 महिन्याची मुलगी होऊन मी इथं आलेली. माझी 3 महिन्याची लेकरावर म्हणजे ते आज बापाचं छत्र तिच्याहून गेलेलं आहे. मला फक्त न्याय पाहिजे. माझ्या पतीची जशी त्यांनी हत्या केली ना, त्या गोष्टीचा आम्हाला न्याय पाहिजे. फक्त ते आरोपी, मुख्य आरोपी फरार आहे. मुख्य आरोपीला धरल्या जात नाही. त्याच्या घरच्यांना उचला ना, पोलिसांनी त्यांच्या घरच्याला उचलून त्यांच्या घरच्यांना विचारलं पाहिजे ना. 2 महिने झाले तुमचा माणूस घरात नाही. त्यांच्या घरच्यांना माहित असणार आहे 2 महिने झालं माणूस कुठं आहे. मग त्यांच्या घरच्याला उचलून समजा ना कुठं त्यांचा माणूस कुठे गेलेला आहे. 2 महिने झाले त्यांचा माणूस धरलेला नाहीये. मुख्य आरोपी हजर केलेला नाही. पोलीस लोक फक्त उत्तर देतात आम्हाला. म्हणजे आम्हाला कुठलंही खरं उत्तर भेटलेलं नाहीये आणि आम्हाला न्याय भेटत नाही. आम्हाला फक्त एवढीच मागणी, त्यांना मोका लावा आणि आम्हाला आमचं म्हणजे न्याय भेटला पाहिजे फक्त माझ्या पतीचा. माझं नाव स्वाती नितीन शिरसाट. माझ्या पतीची हत्या होऊन 2 महिने झाले आहेत. अजून आरोपी पकडले गेले नाहीत. आमची मुख्य मागणी अशी आहे की आरोपीला लवकरात लवकर त्यांनी अटक करावी. आमचे लेकरं आणि मोका अंतर्गत त्यांना अटक करावी आणि आमचे लेकरं आणि आम्ही तिथं सुरक्षित नाहीत. आम्हाला त्या लोकांची भीती वाटते. त्यांनी आता आम्हाला 8 ते 10 दिवसाची हे दिले. एवढ्या दिवसात जर त्यांनी आरोपी अटक नाही केले तर आम्ही आणि आमचे लेकरं इथं येऊन आत्मदहन करू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.